नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल 2021. ही तारीख आपल्या खडकीकरांसाठी एक वेगळं महत्त्वाची तारीख आहे, कारण की आपल्या सर्वांना आठवत असेल मागच्या वर्षी याच तारखेला, आज 5 एप्रिलला मागच्या वर्षी खडकीमध्ये कोरोनाचा पहिला पेशंट आढळलेला होता. आपल्याला आठवत असेल. विचार करा थोडासा, तो दिवस आठवा. 22-23 तारखेपासून आपल्या इथं लॉकडाऊन लागलेला होता. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होते की कशा पद्धतीने आपण करोनावर मात करायची आणि खडकीमध्ये करोनाचे पेशंट येऊ नयेत, करोनाची वाढ होऊ नये, यासाठी अनेक प्रकार आपल्या इथं केले जात होते. संपूर्ण बाजारपेठ आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस भारत लॉकडाऊन होता, हे सगळ्यांना माहिती आहे. असंही असताना आज 5 एप्रिल रोजी खडकीमध्ये कोरोनाचा पहिला पेशंट आढळून आलेला होता. आठवा ते दिवस, तो दिवस चांगला आठवा. काय धांदल उडाली होती आपल्या सर्व लोकांची. प्रशासन त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत होते. नगरसेवक त्यावेळेस आपले कॅन्टोन्मेंटचे 8 नगरसेवक या भागात होते. ज्या ठिकाणी हा पेशंट आढळून आलेला होता तो भाग, त्या भागामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO प्रमोद कुमार सिंग या ठिकाणी पोहोचले. त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी नाईक त्या ठिकाणी आले. कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक कमलेश शास्कर असतील, मनीष आनंद असतील, हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ताबडतोब त्या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचं काम सुरू झालं. औषध फवारणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि एकच धांदल त्या दिवशी उडालेली होती, कारण की पहिला पेशंट कोरोनाचा खडकीमधला होता. आज ती तारीख आहे 5 एप्रिल. मित्रांनो, 5 एप्रिल या तारखेनंतर आज त्यानंतर अनेक घडामोडी खडकीमध्ये घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पेशंट्स कशा पद्धतीने त्यावेळेस आपण काळजी घेत होतो, कशा पद्धतीने सर्वत्र औषध फवारणी केली जात होती, सॅनिटायझेशन सगळीकडे केलं जात होतं. त्याचप्रमाणे लोकांचं प्रबोधन केलं जात होतं. भाजी मंडई बंद होती, दुकानं बंद होते, सर्व काही बंद होते. पण तरी पेशंटची संख्या हळूहळू वाढायला सुरुवात झालेली होती आणि ह्या काळामध्ये हळूहळू पेशंटची संख्या वाढायला लागली. आपले कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल कोरोनासाठी सज्ज करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस तुटपुंजी जी व्यवस्था आपल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये होते ती आपण त्यावेळेस पाहिलेली होती. पण त्यानंतर हळूहळू ह्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना साथ दिली. प्रशासन असेल, पोलीस असेल, नगरसेवक असेल, कॅन्टोन्मेंट स्टाफ असेल, हॉस्पिटल स्टाफ असेल, नागरिक असतील, या सर्वांनी मिळून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या गेल्या 1 वर्षापासून आपण लढतोय. आज 1 वर्षानंतर, एक्झॅक्टली 1 वर्षानंतर खडकीची परिस्थिती काय आहे ही परिस्थिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. काल 4 एप्रिलपर्यंत की 4 एप्रिल संध्याकाळपर्यंत जी आकडेवारी होती, 3030 पेशंट ह्या 1 वर्षामध्ये आपल्याकडे आढळून आलेले होते. त्यापैकी 2168 पेशंट ज्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेलं आहे आणि 59 नागरिकांनी कोरोनामुळे आपल्या भागात आपले प्राण गमावलेले आहेत. या 1 वर्षामध्ये ही संपूर्ण जी घडामोडी आहे, या 1 वर्षातली जी घडामोडी आहे, 59 नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत या कोरोनाच्या महामारीमुळे. हा सर्व आढावा घेत असताना आपण जर विचार केला तर नक्की काय चुकत राहिलं आपल्याकडनं. कारण शेवटी हा आजार ज्यावेळेस आत्ता पुन्हा सेकंड लाट आलेली, दुसरी लाट साधारणतः आपण डिसेंबरच्या आसपास जर पाहिलं असेल तर डिसेंबरच्या आसपास एक पेशंटची संख्या आपण हॉस्पिटलमध्ये जर पाहिली तर बऱ्याच वेळा हॉस्पिटल रिकामा असायचं. आपलं जे हॉस्पिटल होतं, हे हॉस्पिटल बऱ्याच वेळा बेड जे आहेत हे रिकामे राहिलेले होते, पेशंट नव्हते. 100 जणांची 50 जणांची तपासणी करायची, त्यामध्ये एखाद दुसरा पॉझिटिव्ह पेशंट येत होता आणि आपण आता त्यावेळेस असं शक्यता वर्तवली गेली होती की चला खडकीतनं करोना गेला. मात्र तसं काही नाही झालं. जानेवारी नंतर करोनाने बाउन्स बॅक केला, रिबाउंड केला आणि करोनाची दुसरी लाट हा म्हणता महाराष्ट्रात आली, पुण्यात आली आणि त्यानंतर खडकीत सुद्धा आलेली आहे. एका दिवसात 100 पेशंट, 125 पेशंट, हे खडकीचं रेकॉर्ड ब्रेक पेशंट या ठिकाणी आढळून यायला लागलेलं होतं. आणि काल तर एका दिवसात 3 नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. एका दिवसात 3 डेथ आपल्या भागात होती. जर फेब्रुवारी महिना जर पाहिला तर फेब्रुवारी महिन्यात एकही डेथ आपल्या खडकीमध्ये नव्हती कोरोनामुळेची. मात्र आत्ता
एका दिवसात 3 डेथ झालेले आहेत. कालसुद्धा एक डेथ करोनामुळे आपल्या भागात झालेली. 59 जणांचे प्राण या करोनाने घेतलेले आहेत आणि अजूनही ही महामारी, हा आजार फोफावत चाललेला आहे. जी परिस्थिती जूनमध्ये होती, मागच्या वर्षी जूनमध्ये जी परिस्थिती होती, ती परिस्थिती आज आपल्याकडं आज आलेली आहे. हॉस्पिटल जे आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधलं जे आपण कोरोना वॉर्ड तयार केलेला होता, हा वॉर्ड पूर्ण फुल झालेला आहे. त्यानंतर हरियाणा स्टेडियमवर जे CCC सेंटर, करोना केअर सेंटर जे सुरू केलेलं होतं, ते सुद्धा फुल झालेलं आहे. आत्ता हॉस्पिटलमध्ये जे इतर आजारासाठीचे वॉर्ड होते, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, त्याचप्रमाणे डिलिव्हरी वॉर्डसुद्धा आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी करोनाचे पेशंट ठेवण्याची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड अवेलेबल करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मात्र ही सर्व परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मित्रांनो, मागच्या वर्षाचा जो शॉट आहे, मागच्या वर्षाची जी क्लिपिंग आहेत, त्याची लिंक मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या व्हिडिओची, ज्या दिवशी आपल्याकडं पहिला पेशंट सापडला होता, कशा पद्धतीने त्यावेळेस मिटिंगा झालेल्या होत्या. कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसमध्ये नगरसेवक, CO यांच्या बैठका सुरू होत्या. हॉस्पिटलमध्ये जे आरोग्य अधिकारी आहेत या भागात नेमलेले होते, ते या ठिकाणी व्हिजिटला आलेले होते. कशा पद्धतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये पेशंट वाढू नये यासाठी काळजी घ्यायची, यासाठी त्यावेळेस मीटिंग सुरू झालेल्या होत्या आणि बॅरिकेड लावून, पत्रे लावून पहिले 7 ते 8 दिवस, तुम्हाला आठवत असेल त्या भागामध्ये पहिले 7 ते 8 दिवस सातत्याने पेशंट सापडत होते. जे पेशंट आढळून आले ते त्या भागामध्ये, एका विशिष्ट भागामध्ये आढळून येत होते आणि त्यामुळे तो भाग संपूर्ण साईडनी पत्रे मारून सील करण्यात आलेला होता. आम्ही त्यावेळेस सातत्याने बातम्या देत होतो. आम्हाला चांगला अनुभव आहे मला त्याबाबत, की त्यावेळेस अनेक लोक माझ्यावर नाराज झालेले होते, अनेक लोक माझ्यावर चिडून होते की तुम्ही आमच्या भागाची बदनामी केली, आमच्या एरियाची बदनामी केली, आमची बदनामी करताय आणि तुम्ही अशा पद्धतीच्या बातम्या देऊ नका. अनेक जणांचे फोन मला आले होते त्या काळामध्ये, अनेकांनी फोनवर धमक्यासुद्धा दिलेल्या होत्या. काही ठिकाणी तर असं ऐकायला आलं होतं की अशा माहिती मिळत होती की काही जण पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहेत माझ्या विरोधात, काही जण कोर्टात जाण्याच्या तयारीत होते. परंतु आम्ही कोणाच्या विरोधात नाही. ज्या ज्या लोकांचे मला फोन येत होते, सुरुवातीला ते चिडून बोलायचे, धमकी देत बोलायचे, तुमचं असं करू, तुमच्यावर तसं करू. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचो की बाबा आम्ही तुमच्या वाईटासाठी किंवा कोणाच्या विरोधासाठी आम्ही ह्या बातम्या देत नाही, तर ह्या बातम्या सर्व ज्या आम्ही देत आहोत ह्या जनजागृतीसाठी बातम्या देत आहोत. कुठं पेशंट आढळला, कुठनं आपल्याला जायला नको, कुठं जायला पाहिजे, ह्यासाठीच्या आम्ही बातम्या त्यावेळेस देत होतो. आणि काही नागरिकांना ती गोष्ट पटली आणि त्यानंतर त्यांनी त्याबाबत जनजागृती जी आहे ती समोर घेतली आणि त्याचा चांगला परिणाम नंतरच्या काळात दिसून यायला लागला. तीच परिस्थिती आता अवलंबलेली आहे. आता सुद्धा आम्ही ज्या बातम्या देतो आहोत ह्या जनजागृतीच्या आहेत. आपल्या भागात किती मोठ्या प्रमाणात पेशंट वाढत आहेत याची माहिती आपल्या सर्वांना व्हावी, यासाठीच आम्ही ही बातमीपत्र, एका वर्षाचं बातमीपत्र आपल्यासमोर देत आहे. या सर्व आढावामध्ये जो संपूर्ण वर्षाचा अहवाल आम्ही तुमच्यासमोर मांडला, ह्यासाठी संपूर्ण जबाबदार आपण आहोत, आपण नागरिक आहोत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्यांना लिमिटेशन आहे. मात्र आपण नागरिकांच्या हातात पूर्ण या आजारापासून दूर राहण्यासाठीची पूर्ण ताकद किंवा पूर्ण लढाईचे जे आहे ते आपल्याला लढायचं, कारण की शेवटी याला सामोरं आपल्याला जावं लागणार आहे, भोगावं आपल्याला लागणार आहे. मग काय करायचं होतं, तर हा मास्क, अनेक जण आजही मास्क लावलेले दिसत नाहीत. बाजारपेठेत अजूनही अनेक लोक, आपल्या भागातले अनेक नागरिक मास्क न घालताना फिरताना आढळून येतात. आता सरकार त्या प्रत्येकाला 500-500 रुपये दंड करतायत जिथं मास्क नाही घातलेले, त्या मास्क न घालता फिरणारी लोक आहेत. परंतु आपण गरीब, आपल्या भागातले सगळे गरीब लोक आहेत, 500 रुपये काय त्यांच्याकडे 50 रुपये सुद्धा द्यायला नसतं. मग काय करायचं. परंतु आपल्याकडे पैसे नाहीत पण म्हणून आपण विदाऊट मास्क फिरायचा का. आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी करा, दुसऱ्याचं जाऊ द्या, दुसऱ्यामुळं आपल्याला होईल ह्या भीतीने का होईना कमीत कमी मास्क वापरा. आज तुम्ही हॉस्पिटलची परिस्थिती बघा, कालच आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमधली गर्दी दाखवली होती तपासणीसाठी. किती मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी गर्दी करायला लागले, झुंबड उडाली होती. 100-100, 200-200 लोक एका दिवशी स्वॅबसाठी या ठिकाणी गर्दी करतायत, हे तुम्हाला दाखवलेलं होतं. आणि ज्याच्या घरामध्ये हे घडतं, एखाद्या पेशंटला ज्यावेळेस कोरोना पॉझिटिव्ह होतो तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करायला बेड मिळत नाही, तर आज हे डॉक्टर लोक त्या प्रत्येक पेशंटला घरी पाठवतात, ते तुम्ही घरी राहा.
त्यानंतर जर एखाद्या पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी झाला, ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर ऑक्सिजन बेड पुण्यामध्ये उपलब्ध नाही. त्याच्याही पुढचे जर लंग्सवर प्रॉब्लेम झाला, छातीमध्ये कफ वाढला, तर त्याला ICUवर किंवा व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. अशा पेशंटला व्हेंटिलेटरची गरज लागते. पुण्यामध्ये ICU व्हेंटिलेटर नाही, सध्या अवेलेबल नाही पुणे शहरात. आणि सध्या प्लाझ्मासुद्धा अवेलेबल नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. उपचारासाठी लागणाऱ्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्याच सध्या बाजारात अवेलेबल नाही आहेत. जनरल वॉर्ड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, ICU उपलब्ध नाहीत, प्लाझ्मा उपलब्ध नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर 50-60 ठिकाणी फोन केल्यानंतर एखादं बेड अवेलेबल राहतं, एखाद्या ठिकाणी प्लाझ्मा मिळतो. परंतु या सर्व प्रकारामध्ये आपल्या पेशंटला सर्वांना ज्याच्या घरामध्ये हे घडतं त्याची जाणीव होती. बाजूवाल्याला फरक पडत नाही, अरे चलो आपने पास तो नाही आया, आपल्या घरात तर आलेलं नाही आहे, मग कशाला काळजी करा. ही भावना लोकांमध्ये जी झालेली आहे. आणि दुसरी सगळ्यात मोठी एक गैरसमज लोकांमध्ये जो झालेला आहे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन ते गोळ्या काय देतात, कुठल्या गोळ्या देतात. जर कोरोनावर कुठले औषधच अवेलेबल नाही आहे तर मग हे औषध कुठल्या देतात, कोणत्या पद्धतीच्या गोळ्या देतात. आणि जर या साध्या गोळ्या खाऊनच जर सगळे बरे होणार असतील तर मग ॲडमिट का व्हायचं आणि ह्या कोरोनाचा एवढा बाऊ का करायचा. मित्रांनो, हे तसं नाही आहे. इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर ज्या गोळ्या दिल्या जातात, ज्या औषध दिले जातात, तुमची ऑक्सिजन लेवल रोज तपासली जाते, तुमचं टेम्परेचर रोज तपासलं जातं, तुमच्या हार्टबीट्स रोज तपासल्या जातात आणि त्या आधारे तुमचा उपचार वाढवला जातो. कोणाला इंजेक्शन द्यायचं नाही द्यायचं, कोणाला कुठली गोळी द्यायची, त्या गोळ्यांमध्ये काय बदल करायचा का, हा संपूर्ण निर्णय त्यावेळेस डॉक्टर घेत असतात. आणि त्यामुळे आपल्याला परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरा. आज महाराष्ट्र सरकारने, उद्धव ठाकरे यांनी सूचना दिलेली की कदाचित आपल्याला पूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल आणि लॉकडाऊन आपल्याला नको आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉकडाऊन झालं तर पुन्हा अर्थचक्र पूर्ण बिघडणार आहे, गोरगरिबांची अवस्था खराब होणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. नुसतं गोरगरीबच नाही, श्रीमंतांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. बाजारपेठच बंद राहिली तर करणार काय. ठीक आहे, त्यांच्या बँकांमध्ये पैसा आहे, ते कसंही त्याच्यावर निभावू शकतात, पण आपल्यासारखे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ह्याच्यामध्ये निभावू शकणार आहेत का. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला लॉकडाऊन परवडणार नाही. मग आपण काय करायचं, 3 गोष्टी करायच्या मित्रांनो. एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, घरातनं बाहेरच पडायचं नाही. जर काम नसेल तर घरातनं बाहेर येऊ नका. खरेदी करणं, बाजारातनं खरेदी करायची असेल, काही वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही लांब राहावा, गर्दीपासून थोडंसं अलिप्त राहावा. काल आम्ही बाजारपेठेत दुकानांमध्ये पाहिलं, एकेका दुकानांमध्ये 15-15, 20-20 लोक ठासून भरलेत. गर्दी काय गरज आहे बरं. त्यातल्या एखाद्याला जरी पॉझिटिव्ह असेल आणि त्याची इफेक्ट जर आपल्याला झाले तर ती वस्तू आपल्याला केवढ्यात पडेल याचा थोडासा विचार करा. कारण की तो विचार बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने गर्दीला बाहेर जाणं टाळायला पाहिजे, गर्दीचे ठिकाण टाळायला पाहिजे. मास्क जो आहे हा कंटिन्यू तुम्ही वापरायला पाहिजे. त्याचप्रमाणे सॅनिटायझर जे आहे हे सातत्याने वापरणं गरजेचं आहे. साबणाने हात स्वच्छ धुवायचा आहे. आता विकेंडला सुद्धा लॉकडाऊन आहे आणि संध्याकाळी 6 ते 6च्या नंतर आपल्याकडं संपूर्ण बंदी आहे. मात्र असं असूनही अनेक जण बाजारामध्ये फिरताना दिसत आहेत. मित्रांनो, पोलिसांनी सांगितलेलं किंवा कॅन्टोन्मेंटने सुद्धा सांगितलेलं आहे की 6च्या नंतर तुम्ही घरात राहायचं आहे, 6च्या नंतर कोणीही बाहेर नसावं. मात्र कालपर्यंत सुद्धा, काल आम्ही बॉम्बे पुणे रोडची एक क्लिप टाकलेली आहे, आंबेडकर चौकातली, बोपुडीतली. अनेक नागरिक त्या ठिकाणी 6च्या नंतर रस्त्यावर होते 6:30-7 वाजेपर्यंत. पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. पोलिसांना खरं तर हे करायचं नाहीये, कॅन्टोन्मेंटला सुद्धा हे करायचं नाहीये. मात्र करणार काय, मजबुरी आहे. आणि ही मजबुरी कशामुळे आहे तर पेशंट वाढायला लागले, तो त्यांना ठेवायला जागा नाहीये. आपल्या भागातले जे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर या ठिकाणी वैतागलेले आहेत की पेशंटला जर ठेवायची वेळ आली तर ते नवीन हॉस्पिटल त्यांना ठेवायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं माझी सर्व खडकेकर बांधवांना आणि जो भागातील जे खडकी असेल, बोपुडे असेल, पुणे शहर असेल, शिवाजीनगर मतदार, आमचा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, नुसती खडकीतीच परिस्थिती एवढी बिकट नाही आहे तर पुणे शहराची परिस्थिती खराब झालेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतः या लढाईत उतरणं गरजेचं आहे. लढाईत उतरायचं म्हणजे नक्की काय करायचं, रस्त्यावर उतरायचं नाही. तुम्हाला लढायचं म्हटल्यावर तुम्ही घरात बसून लढायचं.
ज्यावेळेस युद्ध होतं त्या युद्धासाठी सर्व सैनिक रस्त्यावर उतरतात, मैदानात उतरतात आणि युद्ध करतात. आपल्याला हे युद्ध घरात बसून लढायचं आहे, घरात राहून लढायचं आहे. जितके लोक जास्तीत जास्त नागरिक घरात राहतील तेवढं आपण ह्या युद्धामध्ये जिंकणार आहोत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आपल्या सर्वांची काळजी घ्या. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता आपण पुढच्या वर्षाकडे वळत आहोत. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. 1 वर्ष आपण सर्वजण या आजाराशी लढत इथपर्यंत आलेलो आहोत. ह्याच्याही पुढे जर आपल्याला आपलं आयुष्य टिकवायचं असेल, प्राण वाचवायचे असतील, कारण की पुढचं वर्षसुद्धा आपल्याला बघायचं आहे. हा काळसुद्धा जाईल, असा आजाराचा फेजसुद्धा जाईल, परंतु त्यासाठी आपण जिवंत राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण याच्याशी युद्ध करत आहोत. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो, मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, गरज नसेल तर घराच्या बाहेर जाऊ नका आणि आपलं आणि आपल्या परिवाराला या आजारापासून वाचवा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.